तर नमस्कार मराठी पब्लिक, कशात तुम्ही सगळे. तर फायनली GTA 5 मध्ये एक धमाकेदार व्हिडिओ आलेली आहे. ॲक्च्युली धमाकेदार तर नाही म्हणू शकत आपण, पण एक थोडंसं वाईट वाटणारे व्हिडिओ आहे. जसं की तुम्हाला माहितीच आहे की आपण आपल्या GTA 5 मध्ये मागच्या व्हिडिओत बाप्पाचं आगमन केलं होतं आणि या व्हिडिओमध्ये आपण आज बाप्पाला निरोप देणार आहोत. तर खूप जण म्हणत होते की माझी 10व्या दिवशी उठव. तर विषय काय ना की काही जण 1 दिवस बसवतात, 2 दिवस म्हणजे 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, असं प्रत्येकाचं काहीतरी एक शास्त्र असतं. मग त्याचप्रमाणे आपलं पण काहीतरी आहे. तर मग आपण 7व्या दिवशी बाप्पाला निरोप देणार आहोत. तर आपले बघा या ठिकाणी ट्रक वगैरे पण सगळं रेडी आहे. मागच्या वेळेस आपण बोलेरोमध्ये आणली होती, यावेळेस आपण ना मोठ्या ट्रकमध्ये विसर्जन करणार आहे आपल्या बाप्पाचं. ओके, तर सजावट वगैरे तर नॉर्मल केलेली आहे. तर इथं लोक पण आलेले आहे, आपले पब्लिक समोरच्या बाजूला बाप्पा आहे. आपण जाण्याच्या आधी ना यार थोडंसं आरती वगैरे करणार आहे, कारण शेवटची आरती असणार आहे आपलीवाली ही. आणि यार निरोप द्यायला तर खूपच वाईट वाटतंय, पण काय करावं. असं वाटतं ना यार, जेव्हा बाप्पाचा निरोप होतो ना तेव्हा असं वाटतं की यार आपल्या फॅमिलीमधला कोणता तरी व्यक्ती आपल्यापासून दूर जातोय. म्हणजे खरंच वाईट तेवढं पण वाटतं यार. पण काय या वर्षी नाही, पुढच्या वर्षी तर येणारच ना यार बाप्पा, काय नवीन आहे का त्याच्यात. बाकी यार ट्रेवर कुठे आहे रे. ए भाऊ ट्रेवर, सॉरी भाई माफ कर भाई, चुकीने लागलं यार. अरे अरे उठ रे नाना. अरे भाई त्या छपरीला चुकीने लागलं यार, तो ट्रेवरचा मित्र येणार आहे हा. ते काय झालं की इथं DJ वाजू राहिलं, पण ट्रेवर कुठं आहे यार. ट्रेवर दिसत नाही मला. ए नाना, अरे हा काय विषय. DJ सोडून ट्रेवर गायब कुठं झाला. नक्की गॅरेंटी इथं कुठं. हा बघा, वाटलंच मला गार्डनमध्ये बसला असं. म्हटलं ए ट्रेवर, अरे चल ना भाऊ, आपल्याला बाप्पाचा निरोप करायचा आहे ना यार. गाणी बिणे वाजव. अरे हा ना भाई, थोडंसं ते निसर्गाचं वातावरण घ्यायला आलो होतो. झालं का मग घेऊन आता. झालं ये मग चल पटकन. ओके, तर काय विषय नाही मित्रांनो, ट्रेवर पण आलेला आहे. आणि आता आपण ना सगळ्यात आधी यार, आता डान्स वगैरे तर यांचं ते नॉर्मली होतच आहे. तर आता आपण काय करू की आरती करू, आणि आरतीच्या नंतर ना आपण इकडनं प्रस्थान करणार आहोत. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम सुरयाची सर्वांगी सुंदर अतिशय. तर काय विषय नाही मित्रांनो, आरती आपली झालेली आहे. आणि आरती यार आपण छोटीशीच घेतो, कारण विषय काय ना की आरती करायला आपल्याला 10-15 मिनटं लागून जातात. आणि यार तेवढे तर आपले व्हिडिओसुद्धा नाही आहे, म्हणून आपण शॉर्टमध्ये घेतो सगळ्या गोष्टी. तर वेळ झाली आता. ट्रकवर आपण आपल्या गणपती बाप्पाला विराजमान करून दिलेलं आहे. आणि 2 स्पीकर पण लावून दिले, म्हणजे कसं रस्त्यामध्ये पण गाणी बिणी वाजवायचे का नाही भाऊ आपण, आहे का नाही. आणि ड्रायव्हर ना तर भाई सुरू पण झाला इथं DJ वाजवण्यासाठी. आणि आता ट्रक मी चालवणार आहे, आणि आपल्यासोबत येणार आहे फ्रँकलिन इकडे आहे पटकन. आणि जी मी पाठीमागून दुसरी गाडी घेऊन येणार आहे. ओके, तर चला मित्रांनो, आता आपल्याला निघायचं आहे. बाप्पाला आपल्याला निरोप द्यावा लागेल. बाकी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडली यार, लाईक शेअर सबस्क्राईब करूनच द्या. बघा यार बाप्पाची जी जागा आहे कशी रिकामी वाटते आहे. थोडंसं वाईट तर वाटतं आहे, पण आता काय करू शकतो त्याला. पण पुढच्या वर्षी याच्यापेक्षा आपण ना यार पुढच्या वर्षी मुंबईचा राजा, इतर असं एक लालबागचा राजा, असा काहीतरी गणपती आपण बसवणार आहे. ह्यावेळेसच बसवायचा होता, पण प्रॉब्लेम काय आहे ना की ती जी मूर्ती ना यार लालबागच्या राजाची ती भेटत नव्हती. असं 3D मॉडेल जे पण असतात, जर कोणाला 3D मॉडेल बनवता येत असतील तर यार आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा. मला इंस्टाग्रामला मेसेज करेल तरी चालेल. आणि खूप गरज आहे यार आपल्याला, कसं मॉडेल वगैरे बनतील ना, मग तेवढं चांगले आपण व्हिडिओ आणू शकतो. नवीन आपल्या हिंदू संस्कृतीचे जे पण आपले सण उत्सव आहे ते आपण GTA 5 मध्ये साजरे करू शकतो यार. पूर्ण महाराष्ट्र मला उतरवायचं आहे GTA 5 मध्ये. आता 30-40% काम आपलं झालं आहे. आता मी काय केलं आहे की आपले गड किल्ले तर आणल्याचे. ज्यांनी पण गड किल्ल्यांची व्हिडिओ नाही बघितली यार GTA 5 मध्ये, तर माझ्या प्लेलिस्टमध्ये जा, तुम्हाला भेटून जाईल. नाहीतरी तर आय बटनमध्ये तुम्हाला व्हिडिओ नक्की भेटेल. डिस्क्रिप्शन बॉक्स वाचत जा यार, कारण मी ना व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खूप काय गोष्ट तुम्हाला सांगतो, आणि ते बघत जा तिथं. ओके, तिथं पण तुम्हाला खूप सारे व्हिडिओज भेटतील. तर काय विषय नाही यार, न वेळ घालता आपण आलेलो आहे आपल्या एरियामध्ये, ज्या ठिकाणी आपलं विसर्जन करायचं आहे. हा समुद्र एरिया आहे. तर समुद्र एरियामध्ये आपल्याला एक मित्र आहे माझावाला, ज्याच्याकडे एक जहाज आहे. आणि मोठंवालं जहाज आपल्याला नाही भेटलं, कारण घेऊ पण शकलो नाही आपण. विषय काय नाही की आपल्याकडं एक छोटी मूर्ती आहे, एकदम मोठी मूर्ती तर नाही ना. तर म्हणून मागच्या वेळेस होती आपल्याकडे जास्त मोठी मूर्ती, म्हणून आपण ते मोठंवालं जहाजला बुक केलं होतं. बुक म्हणजे काय, ते जात होतं दुसरीकडं, तर आपण आपलं पण करून दिलं होतं काम. आणि ह्यावेळेस आपल्याकडे छोटंवालं जहाज आहे, त्याच्यामध्ये फक्त आपण मूर्ती, मी ड्रायव्हर फ्रँकलिन, आम्ही तिघंच जाणार आहे फक्त. तर बीचमध्ये इथंच कुठंतरी तो बोलला की माझं जहाज उभं आहे. ओके, तर ए दीदी, अबे यार, म्हणून मी बीच साईडला येत नाही. असे दलिंदर लोक भेटतात ना मला.
मी ना चांगलंवालं एक चौक होता इकडं, एक नदी होती तर तिकडं जाण्याचा विचार केला होता, पण ड्रायव्हर बोलला की म्हणे विसर्जन करायचं तर भाई समुद्रामध्येच करायचं म्हणे. म्हणून म्हटलं चल भाऊ तुझं ऐकून घेऊ आपण. तर हा एक कार्यकर्ता आहे वाटतं. ड्रायव्हर अरे खाली तर ये भाऊ. ओके. ए नाना, अरे काय म्हणतोस, बरं आहे ना? अरे मायकल भाऊ, सगळा तुमचा आशीर्वाद आहे. बाकी काय म्हणता, कसं चाललं गणपती? गणपती काय नाही भाऊ, बरं चाललाय. तू जहाज वगैरे सगळं रेडी केलेलं आहे का? हा मायकल भाऊ, हे काय चाबी घ्या, चला पटकन. हा भाऊ चल, काय विषय नाही. तर चला मित्रांनो, आता गणपती ना आपण आपल्या जहाजवर टाकून देऊ, ठेवून देऊ आपण, कारण विसर्जन करायला पण आपल्याला ट्रक थोडी नेता येणार यार. ड्रायव्हर नाना खाली तर उतर यार. बाकी हे जहाज तर आहे ते लॅम्बोर्गिनीचं जहाज नाही का, तर सेम तसंच दिसतं नाही का. चला आता काय विषय नाही. बाकी तो ट्रक वगैरे तर आपल्याला इथंच राहू द्यावं लागणार आहे, कारण आणि ठीक आहे चला. ओके, तर आपण गणपती पण आपल्या जहाजवर ठेवलेला आहे आणि पाठीमागं चला यार आहे. आणि काही नाही, आपण अटॅच वगैरे केलेलं आहे, पडणार नाही ते, तसं काही होणार नाही तसं. आणि समुद्राच्या थोडंसं मध्ये जाऊ आपण आणि तिकडे गेल्यानंतर बाप्पाचं आपण विसर्जन करणार आहोत. बाकी तोपर्यंत यार मस्त गाणे बिणे वाजवून चालू ना आपण, नाही का. थोडंसं आपल्याला साईड काय म्हणतात, सॅड गाणं लावावं लागलं आपल्याला थोडं. ते गाणं एक पॉप्युलर गाणं आहे रे, ई समुद्राची लाट देवा पाहते तुमची वाट. आपण समुद्रामध्ये विसर्जन करणार आहोत तर भाई तेच गाणं लावावं लागेल नाही का. ते आपण यार इंस्टाग्रामला फॉलो करा यार, तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो करा, तिकडं पण आपण नवीन नवीन व्हिडिओची अपडेट देत असतो. लवकरात लवकर भाई 2000 फॉलोअर पूर्ण करा रे, काय करताय. बाकी मित्रांनो, जर का तुमच्याकडे यूट्यूब चॅनल असेल 1000 सबस्क्रायबरबद्दल किंवा त्याच्यापेक्षा जास्त सबस्क्रायबर असलेलं जर एखादं यूट्यूब चॅनल असेल आणि ते जर का तुम्हाला विकायचं असेल किंवा जर नवीन यूट्यूब चॅनल विकत घ्यायचं असेल, एकदम 100% विश्वासू प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो. कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक भेटेल, त्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही लवकरात लवकर जॉईन करा आणि तिथं सगळे अपडेट्स तुम्हाला भेटेल. विश्वास ठेवा माझ्यावर, हे सगळं आमचा स्वतःचा एक बिझनेस आहे, याच्याबद्दल सगळे यूट्यूब चॅनल बाय किंवा सेल आम्ही त्याच्यामध्ये करतो आणि जवळपास 500+ यूट्यूब चॅनल्स, 500+ क्रिएटर्स आमच्या सपोर्टला आहे. ओके, तर नक्की ग्रुपची लिंक दिलेली आहे, ते तुम्ही तिथं जॉईन करू शकतात. आणि आता बघा, आपण बोलता बोलता समुद्राच्या थोडंसं मध्ये पण आलो आहे, जास्त मध्ये नाही आलो आहे आपण, कारण जास्त मध्ये जाण्याची अशी गरज पण नाही पडत. इथंच आपण आपल्या बापाचं विसर्जन करून देऊया. ओके, तर चला आता मग एक काम करतो, मी खाली उतरतो आणि ह्या अरे हा का माणूस आहे, का पागल बिगल आहे का तू? त्याने कसा कट मारून गेला रे तो, आता ठोकलाच असता तो मला. जाऊ दे यार, एक तर आजचा दिवस थोडासा. अरे फ्रँकलिन, तू तर एवढं लवकर कशाला खाली पडला? मी पण जाऊ का खाली? तशी तर अरे यार, हा ड्रायव्हर तू वरती आहे रे भाऊ, थोडंसं मॅनेजमेंट थोडी चांगली बघावं लागते ना. तुम्ही बसू नका रे दलिंदरांनो. अरे भाऊ थांब ना, थोडंसं आराम करू दे ना. हा म्हणजे मी थकलो का तुम्ही थकले जास्त? ठीक, चला आता मी खालच्या बाजूला उभं राहतो. वरतून आपल्या बापाला आपण खाली टाकू समुद्रामध्ये. भाई खूपच भीती वाटते रे असं जास्त आपण जर खाली खोलवर गेलो तर. ओके, तर अरे तुम्ही सगळे तिघाच्या तिघा माझ्या मागं का बरं येत आहे? एक जण जा ना वरती जहाजवर. अरे भाऊ थांब ना, मला जाऊ दे, थांब, जाय पटकन फ्रँकलिन. ओके, येऊ द्या. थोडंसं आपलं इलेक्ट्रॉनिक सिस्टम आहे आपल्याकडं, ते ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी होतात. ओके, अरे ते जहाज मागं चाललं. भाऊ अरे ते जहाज मागं चाललं. जहाज एका ठिकाणी थांबावं लागेल मला. एक काम करतो, मी खालच्या बाजून. ओके, गेलं. चला रे इकडे या, इकडे या आरामात. भाई आपण कसं यार, बाप्पाला जेव्हा आणतो ना तेव्हा पण चांगलं आणतो, तर विसर्जन पण चांगल्याच पद्धतीने करायला पाहिजे. मी अशा खूप व्हिडिओ बघितले यार की ज्याच्यामध्ये डायरेक्ट एखाद्या पुलावरून उंच जागेवरून डायरेक्ट मूर्त्यांना असं फेकताय, जसं की ते तुमच्या काय बोलावं आता मी. असं नका करत जाऊ रे, चांगलं नाही वाटत यार. ज्या बाप्पाची तुम्ही एवढं 10-12 दिवस पूजा करतात, त्यालाच तुम्ही विसर्जनाच्या वेळेस तुम्ही असं कसं पण फेकून देतात. फेकायच्या वेळेस सुद्धा ते बाप्पाचे तुकडे होतात यार. काय नालायक लोक म्हणावं यांना. विसर्जन करायचं नॉर्मल करा, एकदम साधं विसर्जन करायचं यार. आणि पोल्युशन तर नका करत जाऊ. हे बघा, अशा प्रकारचं जे विसर्जन एकदम आरामात बाप्पाची मूर्ती आपण समुद्राच्या आतमध्ये टाकलेली आहे, अशा प्रकारचं विसर्जन